महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ मुंबई कार्यालयाकडून संभाजीनगर जिल्हा कार्यालयात परत आलेले NSK FDC आणि NSFDC चे कर्ज प्रकरणे मुंबई येथील कार्यालयामध्ये मंजुरीसाठी परत पाठवण्याकरिता रिपब्लिकन सेनाचे तालुका अध्यक्ष मधुकर मघाळे अमरण उपोषणात बसले आहेत। त्यांनी महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यावर आरोप केले आहे की जोपर्यंत हात मोकळे करत नाही तोपर्यंत तुमचे प्रकरण मंजुरीसाठी पाठवले जात नाही, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। औरंगाबाद UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून सध्या उपोषण सुरू आहे। महात्मा फुले आर्थिक महामंडळ असेल किंवा इतर महामंडळ असतील, यांना जे कर्जाची फाईल असतील किंवा गरजूंसाठी जे कर्ज शासन उपलब्ध करून देत असतात, त्या कर्जासंदर्भात जे लोकांना कर्ज मिळत नाही किंवा त्यांच्या फायली होत नाही, जे गरजू आहे गरजवंत आहे त्यांना कर्ज मिळत नाही, त्यांना कर्ज मिळावं व त्यांच्या विविध मागण्या अशा मागण्या घेऊन रिपब्लिकन सेनेचे तालुका प्रमुख मधुकर मघाळे इथं उपोषणात बसले आहे। आपण त्यांच्याशी हितगुज करूया, चर्चा करूया नेमकं काय प्रकरण म्हणून। सर, UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण कालपासून इथं उपोषणात बसलेले आहात, काय म्हणणं आहे आपलं? मागणी काय, म्हणणं काय आपलं? आमची मागणी अशी की महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं 27/7/2023ला जाहिरात एका पेपरला आली होती। सर्वसामान्य नागरिकांना, मागासवर्गीय लोकांना NSK, NSFDC, NSK, NSFDC आणि FDCच्या प्रकरणं ऑनलाईन दाखल केले। ऑनलाईन दाखल करत असताना ती वेबसाईट सतत 2 वर्ष चालू होती। त्याच्यात सर्वसामान्य लोकांना माहिती झाल्यामुळं मागासवर्गीय लोकांना आपलं मंडळ म्हणून त्या लोकांना सतत 2 वर्ष साईट चालू असताना ऑनलाईन केल्या, बरेचसे प्रकरणं ऑनलाईन झाली। पण ते प्रकरणं ऑनलाईन झालं असताना वेबसाईट बंद करण्यात आली 2 वर्षाच्या नंतर। मग हजारो लोकांना प्रकरणं तिथं भरण्यात आले आणि ते जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नसून ते महाराष्ट्रामध्ये भरण्यात आले, मराठवाड्यामध्ये भरण्यात आले। मग ह्या लाभधारकाकडे काही चूक नसून 2023चे प्रकरणं 2026पर्यंत आजपर्यंत ते मंजूर करण्यात आले नाही। आणि जिल्हा व्यवस्थापक आणि प्रादेशिक कार्यालय आणि वरचे जो बेलदार सर आहे, संचालक मंडळाचे बेलदार मुंबई, तर ते म्हणतात आपलं टार्गेट टार्गेट नसल्यामुळं आम्ही काही प्रकरण करू शकत नाही। मग टार्गेट नव्हतं तर मग दोन वर्ष वेबसाईट का चालू ठेवण्यात आली? 2 वर्ष वेबसाईट चालू ठेवण्याचं काय हे होतं? परत चालू ठेवण्यात आलं असताना जिल्हा कार्यालयानं जिल्हा अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली निवड समिती घेण्यात आली। निवड समिती घेऊन जिल्हा कार्यालयानं हार्ड कॉपी आपलं सर्वे करून प्रत्येक लाभधारकाच्या घरी जाऊन सर्वे करून हार्ड कॉपी जमा करून घेतली जिल्हा कार्यालयात। ती जिल्हा कार्यालयातून हार्ड कॉपी जमा करण्यात आल्याच्या नंतर ती हार्ड कॉपी प्रादेशिक कार्यालय मंजुरीसाठी पाठवण्यात आली। प्रादेशिक कार्यालयानं ते प्रकरण रितशीरपणे तपासून चेक करून रितशीर बॉम्बेला प्रकरण पाठवण्यात आली मंजुरीसाठी LY-साठी। तर तिथले ते बेलदार साहेब येऊन जातीभेद मतभेद करतात आणि त्या मतभेद जातीभेदमुळं आतापर्यंत 2023चे प्रकरणं 2026 लागले तर आतापर्यंत त्याला काही निकाली काढले नाही। आमची मागणी अशी आहे की ते प्रकरणं आम्ही हार्ड कॉपी तिथं पाठवल्या होत्या मंजुरीसाठी, 400-450 प्रकरणं त्यानं परत पाठवले बजेट नसल्यामुळं। आमच्याकडं जास्त टार्गेट नसल्यामुळं
औरंगाबाद जिल्हा कार्यालयात परत पाठवण्यात आले. आमचं म्हणणं आहे की ते प्रकरणं परत पाठवलेले प्रकरणं पुन्हा बंबाई कार्यालयात नोंदणीसाठी पाठवण्यात यावं आणि तात्काळ मंजुरी देण्यात यावं असं आमची मागणी आहे. इथं स्वतः आपल्या शहरामध्ये सामाजिक कल्याण मंत्री जे आहेत, आपले पालकमंत्रीच आहेत, त्यांच्याकडे मग गेले का आपण? समाज कल्याण मंत्र्याकडे एकदा दोनदा आम्ही गेलो, पत्र दिले रिसिव्ह, पण समाज कल्याण मंत्री ह्या मराठवाड्यात या औरंगाबाद शहराकडं डोळा ओढून काही पाहत नाही. ते सध्या डोळे लावून काम करतात, पण ते आपल्या मागासवर्गीय लोकांचं काम करण्यात तयार नाही. आम्ही त्यांना विनंती केली, ते म्हणतात आम्हाला सगळं माहिती आहे, करू बघू असं ते पण चाल ढक्कल आजपर्यंत करत आलं. ते समाज कल्याण मंत्री आहे, ते मायबाप आहे. या समाज कल्याण मंत्री असल्यामुळे ते सर्व सामान्य लोकांचे मायबाप आहे. तरी ते आपल्या चांगल्या हेतूनं किंवा डोळे उघडून कुठल्या प्रकारचं समजून घेत नाही आणि गोरगरिबाचं काम करण्याचं त्यांच्या असं मनात इच्छा अशी निर्माण होत नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही 2 वेळेस त्यांच्याकडे गेलो पत्र व्यवहार. जर आज आपण उपोषणाला बसायचे हे जर मंजूर नाही झालं तर पुढचं आपलं काय करणार? पुढचं जर मंजूर नाही झालं तर प्रादेशिक कार्यालयासमोर मी आत्मदहन करणार आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आमचे जिल्हा अध्यक्ष नेतृत्व करतील, आमची बरीचशी टीम आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी आत्मदहन कधी 15 दिवसात अगर हे तात्काळ मंजूर नाही केलं तर. आपलं नाव? माझं नाव रिपब्लिकन सेना तालुका शहर अध्यक्ष मधुकर मगाडे. इथं जे कार्यकर्ते बसलेले आहेत, पदाधिकारी बसलेले आहेत, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर हे प्रकरण 15 दिवसात निकाली नाही लागलं तर आम्ही नक्कीच आत्मदहन करणार आहोत. समाज कल्याण मंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि महात्मा फुले मंडळाचे जे अधिकारी आहेत यांनी याच्याकडे विशेष लक्ष